श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी हा एक उपाय करायचा आहे. काळ्या तिळाचा हा उपाय आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे. घरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात आणि याचा पूर्णपणे प्रभाव आपल्या घरातील राहणाऱ्या व्यक्तींवरती पडतो, त्यांच्या स्वभावावरती पडतो, त्यांच्या वागण्यावरती पडतो. त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल की जी व्यक्ती खूप घरामध्ये शांत होती ती अचानक खूप चिडचिड करायला लागलेली आहे, खूप रागीट झालेली आहे, खूपच कोणत्याही गोष्टीवरती पटकन रिॲक्ट करते. तर अशा या गोष्टी जर तुम्हाला जाणवायला लागल्या तर समजून घ्यायचं की घरामध्ये कुठला तरी दोष तयार झालेला आहे. मग तो वास्तुदोष असू शकतो, पितृदोष असू शकतो किंवा नजरदोष असू शकतो, कोणत्याही प्रकारचा दोष असू शकतो. तर हे जे काही दोष आहेत तर ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. काळ्या तिळाचा हा उपाय आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाईल. महिलांनो, मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही हा काळ्या तिळाचा उपाय केला तर तुम्हाला कधीच कोणत्याच प्रकारचा पितृदोष हा राहणार नाही, त्याचबरोबर वास्तुदोषसुद्धा राहणार नाही आणि कोणती नकारात्मक शक्तीसुद्धा तुमच्याजवळ येणार नाही. इतका प्रभावी असा हा काळ्या तिळाचा उपाय आहे. तुम्हाला माहीत असेल आपण काळे तीळ कुठे वापरतो? आपल्या पितरांसाठी आपण काळे तीळ वापरतो, शनी ग्रहाला शांत करण्यासाठी आपण काळे तीळ वापरतो, राहूला केतूला शांत करण्यासाठी आपण काळे तीळ वापरतो. तर इतके महत्त्वाचे हे काळे तीळ आपण जर ह्या पितृपक्षामध्ये वापरले तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तुमच्या डोक्यावरती, तो पितृदोष तुमचा दूर होणारच. आणि एकदा की आपला पितृदोष दूर झाला तर आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही. बघा, पितृदोष जर आपल्या डोक्यावरती असला तर नारायण नागबली करा, पिंडदान करा, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ब्राह्मण भोजन करा, भरपूर गोष्टी कराव्या लागतात. आता ह्या गोष्टी प्रत्येकालाच करणं एवढं शक्य नसतं किंवा प्रत्येकाची एवढी नारायण नागबलीसाठी किती खर्च असतो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच जर पितृपक्षात पितरांकडनं अशी सेवा केली, म्हणजेच आपण जर पितरांची अशी सेवा केली तर कोणतीच गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही. फक्त मी तुम्हाला हे जे काही उपाय सांगत आहे ते उपाय तुम्ही करायला सुरुवात करा, बघा तुम्हाला कसले रिझल्ट येतील ते. तर आता ह्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे हे प्रथम जाणून घ्या. ह्या उपायासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ आपल्याला कुटायचे आहेत. थोडेसे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरीही चालेल, अगदी पूड वगैरे करायची गरज नाही आहे. म्हणजे एका काळे तिळाचे 2 भाग होतील अशा प्रकारे आपल्याला हे काळे तीळ करायचे आहे. मिक्सरमध्ये थोडेसे पल्स केले तरीही ते काळे तीळ बारीक होतात. त्यानंतर तुम्ही ते खलबत्त्यात जरी बारीक केले तरीही चालेल, पण फक्त खूप जास्त आपल्याला बारीक करायचे नाही. अगदी एका काळे तिळाचे 2 काळे तीळ होतील तर अशा प्रकारे याचे तुकडे होतील. अशा प्रकारे हे काळे तीळ आपल्याला बारीक करायचे आहे. आता काळे तीळ बारीक केल्यानंतर काय करायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला हे काळे तीळ टाकायचे आहे. खूप नाही घ्यायचे, अगदी चिमूटभर घेतले तुम्ही तरीही चालतील. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पूर्ण फुल तांब्याभर आपल्याला पाणी भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर हा तांब्या आपल्याला रात्रभर आपल्या ज्या ठिकाणी माठ असतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आता घरात जर माठ नसेल, हंडा ठेवत असाल तर हंड्यापाशी ठेवा, कळशी ठेवत असाल तर कळशीपाशी ठेवा, किंवा मग तुमच्या घरामध्ये जर आरो असेल, वॉटर प्युरिफायर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं खाली साईडला जरी ठेवलं तरीही चालेल. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची जागा कुठे असते? ज्या ठिकाणी आपण माठ ठेवतो, ज्या ठिकाणी आपण हंडा ठेवतो, ज्या ठिकाणी आपण कळशी भरून ठेवतो, तर तिथे आपले पितरांची जागा असते. तर त्यामुळे बघा, हा जो तांब्या आपण भरून घेतलेला आहे पाण्याने, हा माठाजवळ आपल्याला ठेवायचा आहे. नसेल माठ तर आरोजवळ ठेवा, म्हणजेच वॉटर प्युरिफायरजवळ ठेवा. रात्रभर हा पाणी आपल्याला तिथेच भरून ठेवायचं आहे. हा उपाय बघा आपल्याला रात्री करायचा आहे, कधीही करा तुम्ही. आता यानंतर काय करायचं आहे,
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, आता म्हणजे आपण आज रात्री हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी सोमवारी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे तर तुम्ही वडाच्या झाडाला टाकू शकता, पिंपळाच्या झाडाला टाकू शकता किंवा आवळ्याच्या झाडाला टाकू शकता. या तिन्ही झाडापैकी कोणत्याही एक झाड तुमच्या जवळ आसपास असेल तर त्या झाडाखाली जाऊन हे पाणी आपल्याला सकाळी टाकायचं आहे. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिवारी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, कारण शनिवार नंतर दुसरा दिवस जो येतो तो रविवार असतो. रविवारी जी अदरिद्रता असते, ज्याला आपण अलक्ष्मी म्हणतो, तिचा वास पिंपळाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे आपल्याला रविवारी हा उपाय करता येणार नाही. म्हणजे तुम्ही शनिवारी हा उपाय करू नका, म्हणजे तुम्ही रविवारी हे पाणी पिंपळाच्या झाडाला टाकणार नाही. तुम्ही शनिवार सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता. रविवारी संध्याकाळी जरी तुम्ही हा तांब्याभर पाणी ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सोमवारी तुम्ही हे जे पाणी पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे. आणि हे पाणी टाकत असताना मनातील इच्छा बोलायची आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांची नावं घ्यायची आहेत. नोकरीमध्ये अडचण येत आहे, त्या प्रकारची इच्छा व्यक्त करा. तुम्हाला नोकरी लागणारच, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तुमच्या जवळच्या आसपास जे कोणते व्यक्ती असेल त्यांना खरंच जर नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील, नोकरी त्यांना भेटत नसेल मनाजोगती, त्यांना तुम्ही हा उपाय सांगून बघा. त्यांना नक्की अनुभव येईल की त्यांच्या मनाजोगती नोकरी त्यांनाही मिळणारच. इतका प्रभावी हा उपाय आहे. हा जो उपाय आहे शिवमहापुराणमधील हा उपाय आहे. या उपायामुळे खूप लोकांचं कल्याण झालेलं आहे. हा उपाय फक्त आपल्याला पितृपक्षामध्येच करता येतो. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर कोणतेही उपाय तुम्ही केले नाही तरीही चालेल, पण काळ्या तिळाचा हा उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचा आहे. कितीही प्रखर पितृदोष असला तर तो दूर होणारच, इतका प्रभावी उपाय आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.